भावना है, अपने घर पे आ गए, आप नागपुर आ गए हैं, क्या कुछ भावना है? काय सांगणार? अतिशय आनंद आहे की महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्रासोबत विशेषतः विदर्भाने आणि नागपूर जिल्ह्याने आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिलाय। जे लोक सांगत होते की आमचं विदर्भात पानिपत होणार, आमचं नागपूरला पानिपत होणार, त्यांचं पानिपत झालं आणि जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला। मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत माझ्या कर्मभूमीचे म्हणजे नागपूरचे आणि विदर्भाचे विशेष आभार मानतो। खरं तर वानखेडेवर आता शपथविधी होत आहे। 2014चं सगळ्यांना स्मरण आहे। परत एकदा वानखेडेवर आणि विदर्भवासियांची इच्छा आहे की विदर्भानं भरभरून दिलं भाजपला, तर विदर्भातला नागपुरातला पुन्हा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा आहे। बघा, तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो, मुख्यमंत्री कोण होणार हे 3 पक्ष मिळून लवकर ठरवतील। ते ज्याला ठरवतील तो आमचा मुख्यमंत्री असेल। बहुत बहुत शुभकामनाएं आपको। 133 जागा एवढा जबरदस्त स्ट्राईक रेट आहे। नाही, हा खरोखरच अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा स्ट्राईक रेट आहे। हे मी मगाशी देखील म्हटलं की असं म्हणतात की भगवान और जनता जब देती है तो छप्पर फाड़ के देती है, तसं छप्पर फाड़ के दिले। काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत झाले। बाळासाहेब थोरात, नाना पटोले 2-3च्या मतानं पुढे आहे। कसं बघता याच्याकडे? मला असं वाटतं की एक प्रकारे लोकांनी हा इशारा दिला आणि महाविकास आघाडीला विशेषतः इशारा दिलाय। ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला टार्गेट केलं, व्यक्तिशः मला केलं, माझ्या परिवाराला केलं, भारतीय जनता पक्षाला केलं आणि आमच्या महायुतीला केलं, ज्या प्रकारे हे टार्गेट त्यांनी केलं, माझं मत आहे की जनतेने त्याचं उत्तर दिलेलं आहे। अशा प्रकारचं टार्गेट करणं हे जनतेला आवडत नाही। संजय राऊत पुन्हा ईव्हीएमचं नाव घेत आहे। जाऊ द्या, काही लोक बोलत असताना मी त्याच्यावर कधीच उत्तर देत नाही, कारण मगाशी आमचे प्रसाद लाड म्हणाले की काही लोक गांजा पिऊन बोलतात, मी तसं म्हणणार नाही। देवेंद्र जी, एक बहुत बड़ी आपण ओपनिंग बॅट्समन म्हणून जबरदस्त स्ट्राईक रेट केला, पण कॅप्टन बावनकुळे पण होते, त्यांच्या 100% या टीमचे कॅप्टन बावनकुळे होते। बावनकुळेंनी पायाला भिंगरी लावून गर 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 ते पूर्ण महाराष्ट्र फिरले, संघटन उभं केलं, प्रसंगी 4 शिव्या खाल्ल्या, 4 लोकांना शिव्या दिल्या, सगळं केलं। पण मला असं वाटतं की निश्चित या श्रेयामध्ये एक मोठा वाटा बावनकुळे साहेबांचा आहे। सर, सागर बंगले से वर्षा बंगले पर कब तक पहुंच रहे हैं आप? क्या आप अपना बंगला शिफ्ट करेंगे? मैं दोपहर में ही वर्षा बंगले पर गया था और हमारे मुख्यमंत्री जी का मैंने स्वागत किया, अभिनंदन किया और हमने वर्षा बंगले पर एक प्रेस कॉन्फ्रेंस भी की है। सागर और वर्षा का नाता है, आप चिंता मत। अगले 5 साल वही रहेंगे? अगले 5 साल वर्षा में रहेंगे क्या? आप घुमा के कितना भी पूछोगे तो भी मैं मंजा हुआ खिलाड़ी हूँ, मैं कोई पहली बार बैटिंग करने आया नहीं हूँ। इसलिए तीनों पार्टी के नेता मिलकर तय करेंगे और जिसको वो मुख्यमंत्री बनाएंगे उसको हम वर्षा में बिठाएंगे। कांग्रेस का सुपड़ा साफ कर दिया आपने, काँग्रेस का सुपड़ा जो है वो आपने साफ किया है। मनाची भावनेची पण किंमत केली जाईल त्या निर्णयात। असं आहे की शेवटी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वाभाविकपणे वाटतं की आपल्या पक्षाचा नेताच मुख्यमंत्री झाला पाहिजे, पण आपलं कोएलिशनचं गव्हर्नमेंट आहे, तिघं आपण एकत्रित आहोत, एकत्रितपणे आपण जिंकलेलो आहोत, त्यामुळे सगळ्यांनी मिसळून बसूनच हा निर्णय करायचा। कांग्रेस का सुपड़ा साफ किया है, कई बड़े नेता जो है वो हार की कगार पर है, नाना पटोले पीछे चल रहे, बाळासाहेब थोरात हार गए, कैसे ये सब किया, क्या स्ट्रैटेजी थी? देखिए, मैं एक बात बोलता हूँ कि जिस प्रकार से इन लोगों ने हमको सिंगल आउट करके टारगेट किया, जिस प्रकार से रोज मोदी जी के ऊपर भद्दी भद्दी बातें करना, भद्दी, ये सारी चीजें लोगों को पसंद नहीं आती। लोगों का मोदी जी पर विश्वास है, प्रेम है, लोगों ने हमारा काम देखा है। बीजेपी को जैसे सिंगल आउट किया, मुझे जैसे सिंगल आउट किया, मोदी जी को सिंगल आउट किया और रोज इतनी गालियां बकना, तो लोगों ने इसके रिएक्शन दिए। आरएसएस की कितनी अहम भूमिका रही इस देखिए, मैं ऐसा कहूंगा कि राष्ट्रीय विचारों की जितनी संगठनाएं हैं, हमारी सबकी मातृ संगठना तो आरएसएस ही है, लेकिन राष्ट्रीय विचारों की जितनी संगठनाएं हैं उन सारी संगठनाओं ने ये जो एक नरेटिव बिल्ड किया था, एनार्किस्ट इस प्रकार का अराजकता पूर्ण जो नरेटिव था,
उसको ब्रेक करने का काम उन्होंने किया। लाडकी बहीण तुमच्या मोठ्या प्रमाणात वोटिंग पण वाढ- नहीं, मुझे बहुत खुशी है, बार बार जनता मुझे आशीर्वाद दे रही है, मैं जनता का बहुत महायुतीने दिलेली आश्वासनं पूर्ण करावी असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये द्यावे। निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, तसंच महिलांना महिन्याला 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं। पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला है। लाडली बहन योजना के पैसे कोड ऑफ कंडक्ट में नहीं अटकने चाहिए, इसलिए अक्टूबर के पैसे, नवंबर के पैसे भी हमने अक्टूबर में दे दिए। 23 को रिजल्ट है, उसके बाद इसी नवंबर में हम दिसंबर के पैसे देंगे, क्योंकि हमारी नीयत साफ है, हम देने वाले हैं, लेने वाले नहीं। सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून मतदारांना धन्यवाद देतो की या निवडणुकीमध्ये महायुतीला अगदी थम्पिंग मेजॉरिटी, मी अगोदरपासून सांगत होतो की थम्पिंग मेजॉरिटी मिळेल, खरं म्हणजे लँडस्लाइड विक्टरी अशा प्रकारचा विजय या ठिकाणी महायुतीला मिळालेला आहे। मी त्याबद्दल तमाम मतदारांचे महाराष्ट्रातल्या मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या लाडक्या बहिणी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं, लाडक्या भावांनी मतदान केलं, लाडक्या शेतकऱ्यांनी मतदान केलं आणि त्याचबरोबर लाडक्या माझ्या ज्येष्ठांनी मतदान केलं। समाजातल्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी भरभरून महायुतीला मतदान केलं। गेले 2-2.5 वर्ष जे महायुतीने काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला मी पुन्हा एकदा त्यांच्या मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की पूर्णपणे जे काम आम्ही केलं 2.5 वर्षामध्ये त्याचं मोजमाप, नोंद आणि त्याची कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे। खरं म्हणजे आता आम्ही 2.5 वर्षात जे काम केलं, आता पुढच्या कार्यकाळामध्ये करतो आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना देखील महायुती मनापासून धन्यवाद देतो। सर्व काम करत होते, हा विजय मी माझ्या ठाणे मतदारसंघातल्या कोपरी पाटपाकाडी मतदारसंघातले देखील मतदारांना धन्यवाद देतो की खूप मोठ्या जनतेला त्रिवार वंदन करतो आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना देखील महायुतीच्या मनापासून धन्यवाद देतो। महायुतीचे सर्व कार्यकर्ते मनापासून काम करत होते आणि म्हणूनच हा विजय, एवढा मोठा विजय मिळतोय। मी माझ्या ठाणे मतदारसंघातल्या कोपरी पाटपाकाडी मतदारसंघातले देखील मतदारांना धन्यवाद देतो की खूप मोठ्या लीडने, मार्जिनने त्यांनी मला विजयी करण्याचं काम करतायत आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा, मनापासून सगळ्यांचं, सर्व मतदारांचं मनापासून अभिनंदन। आज